आयुष्कामी अध्याय जो अष्टांगहृदय सूत्रस्थानातील पहिला अध्याय आहे. त्यामध्ये त्रिदोष स्थान प्रधानता या टॉपिकमध्ये त्रिदोष नावाचा जो श्लोक आहे 6व्या नंबरचा तो अशा प्रकारे वायू पित्तम कफश्चेती त्रयोदोषाः समासतः विकृता अविकृता देहम घ्नन्ति ते वर्तयन्ति च. परत एकदा बघा, वायू पित्तम कफश्चेती त्रयोदोषाः समासतः विकृता अविकृता देहम घ्नन्ति ते वर्तयन्ति च. याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरामध्ये प्रामुख्याने 3 दोष आहेत, वात पित्त कफ, जे की शारीरिक दोष आहेत. वात पित्त कफ जेव्हा यांची वृद्धी किंवा क्षय होते, म्हणजे कधी ते वाढतात कमी होतात, तर याच्यानुसार त्यांचे खूप प्रकार पडतात. परंतु प्रमुख जे दोष आहेत ते फक्त 3च आहेत, वात पित्त कफ. पण ते दोष जेव्हा विकृत झाले, जेव्हा ते विकृत होतील तेव्हा ते शरीरामध्ये रोग उत्पन्न करतात. ओके, विकृत म्हणजेच नेमकं काय, तर ते एकतर वाढतील किंवा कमी होतील. जेव्हा ते समान अवस्थेत असतात, इक्विलिब्रियममध्ये असतात, बॅलन्स असतात, तेव्हा ते शरीराला धारण करतात. परंतु जेव्हा ते एकतर वाढले किंवा कमी झाले, मग त्यांची वृद्धी असू दे किंवा क्षय असू दे, म्हणजे ते विकृत झाले. ओके, तर विकृत झाल्यानंतर ते शरीरामध्ये रोग उत्पन्न करतात. आणि जर समजा जास्तच झालं, जास्तच वृद्धी किंवा क्षय झाले, तर ते प्राणाचे हरणसुद्धा करतात. पण तेच दोष जेव्हा प्राकृत अवस्थेमध्ये असतात, म्हणजेच काय, तर इक्विलिब्रियम बॅलन्समध्ये असतात, तेव्हा ते आपल्या शरीराला धारण करतात, शरीराचा जीवन व्यापार ते चालवतात. ओके, असा या श्लोकाचा अर्थ आहे. थँक्यू. आयुष्कामी अध्याय जो अष्टांगहृदय सूत्रस्थानातील पहिला अध्याय आहे. त्यामध्ये त्रिदोष स्थान प्रधानता या टॉपिकमध्ये त्रिदोष नावाचा जो श्लोक आहे 6व्या नंबरचा तो अशा प्रकारे वायू पित्तम कफश्चेती त्रयोदोषाः समासतः विकृता अविकृता देहम घ्नन्ति ते वर्तयन्ति च. परत एकदा बघा, वायू पित्तम कफश्चेती त्रयोदोषाः समासतः विकृता अविकृता देहम घ्नन्ति ते वर्तयन्ति च. याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरामध्ये प्रामुख्याने 3 दोष आहेत, वात पित्त कफ, जे की शारीरिक दोष आहेत. वात पित्त कफ जेव्हा यांची वृद्धी किंवा क्षय होते, म्हणजे कधी ते वाढतात कमी होतात, तर याच्यानुसार त्यांचे खूप प्रकार पडतात. परंतु प्रमुख जे दोष आहेत ते फक्त 3च आहेत, वात पित्त कफ. पण ते दोष जेव्हा विकृत झाले, जेव्हा ते विकृत होतील तेव्हा ते शरीरामध्ये रोग उत्पन्न करतात. ओके, विकृत म्हणजेच नेमकं काय, तर ते एकतर वाढतील किंवा कमी होतील. जेव्हा ते समान अवस्थेत असतात, इक्विलिब्रियममध्ये असतात, बॅलन्स असतात, तेव्हा ते शरीराला धारण करतात. परंतु जेव्हा ते एकतर वाढले किंवा कमी झाले, मग त्यांची वृद्धी असू दे किंवा क्षय असू दे, म्हणजे ते विकृत झाले. ओके, तर विकृत झाल्यानंतर ते शरीरामध्ये रोग उत्पन्न करतात. आणि जर समजा जास्तच झालं, जास्तच वृद्धी किंवा क्षय झाले, तर ते प्राणाचे हरणसुद्धा करतात. पण